गाड़ी कुठे ते एक छोटं होतं खूप जास्त होतं ऑलरेडी ऍक्च्युली पीएम आहे थोडा पीएम आहे ना, पण हे खूप डिहायड्रेट होता, एकदम सिव्हिअर डिहायड्रेशन होते. ही एक, तो एक, हे एक आणि हे तिकडे होते ते. कंटिन्युअसली यांचे दोन मोशन पूर्ण बेड बोलावं बाहेर बस आले ना. आज रात्रीच नेरली येथे पिण्याच्या पाण्यामध्ये काहीतरी विषबाधा झालेली आहे आणि नेरलीतील अनेक कुटुंबाच्या सदस्यांना उलटी आणि संडासाचा त्रास रात्रीपासून सुरू झाला, म्हणून काही लोकांना इथं या हॉस्पिटलमध्ये आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भरती केलेलं आहे. फक्त 5-7 लोकांची इथले तब्येत जरा नाजूक आहे, पण ते सुद्धा चांगले होतील असं डॉक्टरांनी मला आत्ताच सांगितलेलं आहे. औषधाची आणि लाईन ऑफ ट्रीटमेंट ही सगळ्यांची एकच आहे, कारण विषबाधा ही पाण्यामुळे झालेली आहे हे कळून चुकलेलं आहे. ती कशामुळे झाली आहे हेच प्रशासन शोध घेते आणि तोपर्यंत या पेशंटना कसं स्टेबल करायचं याकडे प्रशासनाचं लक्ष आहे. आमचं सगळ्या राजकीय कार्यकर्त्यांचं एकच लक्ष आहे, कुठल्याही गोष्टीची कमी पेशंटला पडू नये आणि कोणीही आपला प्राण ह्याच्यात गमावू नये यासाठी आम्ही सगळे कार्यरत आहोत. माझं नाव डॉक्टर श्याम दवणे आहे. माझं नवोदय हॉस्पिटल तरोडा नायकर हॉस्पिटल आहे. रात्री 11 पासून सरासरी 11 वाजल्यापासून एकामागे एक असे बरेच पेशंट आमच्याजवळ ॲडमिट झाले आणि त्याचे जे सिम्पटम्स होते जवळपास सेमच होते. प्रत्येकाला उलटी आणि संडास आणि पोट दुखत होतं. या लक्षणाने आमच्याजवळ ॲडमिट झाले. त्याच्यापैकी आतापर्यंत आम्ही 40-45 लोकांना ट्रीटमेंट देतोय. त्याच्यातले 5-7 जण सिरियस आहेत. अजूनही माझ्याजवळ जे पेशंट आहेत ते 6 पेशंट त्याच्या जे की BP लोअर साईड आहे त्यांना आम्ही सेंट्रल लाईन टाकून त्यांना हायड्रेशन वगैरे प्रॉपर देण्याचा प्रयत्न करतोय आणि बाकीचे जे अजूनही पेशंट त्याचे चालूच आहेत ॲडमिशन आमच्याजवळ. सर काय कारण होते याचं जे आम्हाला प्रायमरी जी माहिती भेटलेली आहे की यांना काहीतरी पाण्यातून विषबाधा झाल्याचे असं सांगत आहेत. एक्झॅक्टली त्याच्याबद्दल सविस्तर माहिती मला काही माहिती. सर तिथल्या लोकांनी सध्याला ज्या पाण्याचं जे सोर्स ऑफ इन्फेक्शन आहे ते पाणी सध्याला पिणं टाळावं आणि नवीन पाणी जे काही भेटलं त्याला सध्याला उकळून पाणी पिण्याचा प्रयत्न करावा आणि शासन सांगते त्या पद्धतीने पुढचे त्यांचे म्हणजे फॉलो करावं त्यांनी. एकूण किती रुग्णांची पर्यंत 8-9 जणांचे होते. त्याच्यातले 2-3 पेशंट सरकारी दवाखाना विष्णुपूरला शिफ्ट करण्यात आले. आता माझ्याजवळ 6 पेशंट आहेत जे की सिरियस आहेत. त्याचा BP कमी आहे.